काय तर आपण बघत आहोत ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. त्याच्यामध्ये आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये फार्म मेकॅनायझेशनच्या वेगवेगळ्या स्टेजेस ज्या आपण इंग्लिश केल्या होत्या त्यामध्ये पहिली स्टेप फार्म मेकॅनायझेशन लँड लेवलिंग कंप्लीट केली होती. आता बघा दुसरी स्टेप आहे सीडबेड प्रिपरेशन. सीडबेड प्रिपरेशन म्हणजेच काय, टिलेज. ठीक आहे. आता लँड लेवलिंग ते झालं, इरिगेशन प्लॉट तयार झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, सीडबेड प्रिपरेशन म्हणजे क्रॉप्स ग्रोन करण्यासाठी ऑप्टिमम कंडिशन तयार करायची. काय टिलेजला काय डिफाईन केलं जाईल किंवा सीडबेड प्रिपरेशनला काय डिफाईन केलं जाईल, काय तर कंडिशन which is prepared for optimum germination. ठीक आहे. जे काय आपण सीड ग्रो करणार आहोत त्याचं चांगल्या प्रकारे जर्मिनेशन झालं पाहिजे, त्याच्यासाठी आपण जे लँडचं प्रिपरेशन करतो त्याला आपण काय म्हणतो, सीडबेड प्रिपरेशन किंवा त्याला टिलेज. आता टिलेजचे दोन प्रकार किंवा सीडबेड प्रिपरेशन म्हणा, दोन्ही सारखंच आहे. दोन प्रकार, प्रायमरी टिलेज आणि सेकंडरी टिलेज. ठीक आहे. तर आपण आता या दोन टिलेज ऑपरेशनच्या अनुषंगाने दोन टाईपचे टिलेज इम्प्लिमेंट बघणार आहोत, प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट्स आणि सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट. आता बघा प्रायमरी टिलेज म्हणजेच काय तर थोडक्यात प्लोईंग. प्लोईंगच ना, जमीन नांगरून काढणे. आणि सेकंडरी टिलेज म्हणजे हॅरोइंग. ठीक आहे. एक सुपरफ्लस जर का आपण मिनिंग लक्षात घेतला तर सेकंडरी टिलेज म्हणजे हॅरोइंग. आज आपल्याला प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट्स बघायचे किंवा प्रायमरी टिलेज ऑपरेशन म्हणजे प्लोईंग थोडक्यात आज आपल्याला बघायचे. ठीक आहे. वन बाय वन आपण आता प्रायमरी टिलेज आणि त्याला लागणारे टिलेज इम्प्लिमेंट्स आता अभ्यास करणार आहोत. जे काय बोर्डवर लिहिलं जाते ते पॉइंट नोट डाऊन करून घ्या, म्हणजे तिथेच तुमचे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर होईल. ठीक आहे. प्लोईंग, नांगरणी. ठीक आहे. आता प्लोईंग करताना किंवा नांगरणी करताना जे काही टिलेज इम्प्लिमेंट्स वापरल्या जातात त्याला आपण म्हणतो प्लॉ. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्लॉ पाहणे. कोणते कोणते, इंडिजिनस प्लॉ, त्यालाच काय म्हणतात कंट्री प्लॉ. त्याच्यानंतर माउलबोर्ड प्लॉ. ठीक आहे. त्याच्यानंतर डिस्क प्लॉ. त्याच्यानंतर चिसेल प्लॉ आणि सबसॉइल. हे जे प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट्स आहे किंवा हे जे प्लॉज आहे, प्लॉजचे जे टाइप्स आहे ते आपल्याला आज बघायचे, जे की परीक्षेमध्ये याचा क्वेश्चन विचारले जातात. आता हे विचारात घेण्या अगोदर आपल्याला काही टर्मिनॉलॉजीज प्लोईंगशी संबंधित लक्षात घ्यायचे की त्याचा क्वेश्चन्स येतात. थोडक्यात प्लोईंग मधील काही डेफिनेशन्स असं सुद्धा म्हणते. बघा पहिली टर्मिनॉलॉजी कोणती आहे, फरो. काय फरो, बघा काय डिफाइन करता येईल फरो. ट्रेंच, ट्रेंच फॉर्म बाय an implement the land while performing field operations. ठीक आहे. काय सांगते डेफिनेशन फरोची. ट्रेंच, ट्रेंच म्हणजे काय, खड्डा. आता त्याचा वर्ड टू वर्ड खड्डा म्हणता येईल, पण आता आपण प्लोईंग करतोय. सपोज दिस इज अ फील्ड. ठीक आहे. असा फील्ड आहे समजा, प्लोईंग करतोय. सो ही जी ट्रेंच आहे, ओके, द ट्रेंच फॉर्म बाय अन इम्प्लिमेंट. कोणता, प्लॉ. कारण की प्रायमरी टिलेज बघतोय ना आपण. ट्रेंच फॉर्म बाय इम्प्लिमेंट इन अ लँड व्हाईल परफॉर्मिंग फील्ड ऑपरेशन. कोणतं, प्लोईंग करतोय. मग प्लोईंग करताना लँड मध्ये सपोज
ह्या ज्या फरो आहे म्हणजे खड्डे, ज्या चिरा मराठी भाषेत आपण जे म्हणतो त्याला काय म्हणतात, फरो. ठीक आहे, आली पहिली डेफिनेशन लक्षात. फरो, ट्रेंच फॉर्म बाय एन इम्प्लिमेंट व्हाईल परफॉर्मिंग फील्ड ऑपरेशन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी जी टर्मिनॉलॉजी आहे काय, फरो स्लाइस. फरो स्लाइस म्हणजे काय, मास ऑफ सॉइल. डेफिनेशन नोट डाऊन करून घ्या. मास ऑफ सॉइल विच इज कट, लिफ्टेड and inverted, thrown on side of the furrow. ठीक आहे, काय सांगते डेफिनेशन फरो स्लाइसची, मास ऑफ अ सॉइल विच इज कट, लिफ्टेड अँड इन्व्हर्टेड अँड थ्रोन ऑन द साइड ऑफ द फरो किंवा साइड ऑफ द फरो. कसं बघा, सपोज हा आहे ग्राउंड सरफेस, ठीक आहे, नांगराचा फाळ. ठीक आहे, माउंट बोर्ड प्लॉ घ्या. जसा हा या डायरेक्शनने जसा ट्रॅव्हल करेल, नांगरणी चालू होईल. आता नांगरणी चालू करताना जो माउंट बोर्ड प्लॉ असतो म्हणजे इथे ट्रेंच करायला तयार, तो खड्डा करायला तयार करेल, तो जमीन चिरेल. जमीन चिरताना याच्यावरची जी सॉइल आहे ती अशी साईडला पडत जाईल. ठीक आहे, म्हणजे काय, हे कट केलेलं सॉइलचं कट केलेलं मास लिफ्ट केलेलं आहे, या माउल बोर्ड या भागावर येईल ते लिफ्ट केलेलं आहे. ओके, आणि थ्रोन केलेलं आहे साईडला. ओके, सो त्या मासला काय म्हणतात, फरो स्लाइस. आलं लक्षात. ठीक आहे, ही झाली दुसरी डेफिनेशन किंवा दुसरी टर्मिनॉलॉजी फ्लोइंगशी संबंधित. महत्वाच्या आहे टर्मिनॉलॉजीज लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तिसरी टर्मिनॉलॉजी फरो वॉल. ठीक आहे, फरो वॉल काय डेफिनेशन, अनडिस्टर्ब मास ऑफ सॉइल किंवा म्हणा लँड, अनडिस्टर्ब मास ऑफ सॉइल और लँड. ओके, सरफेस, लँड सरफेस और सॉइल सरफेस साइड द फरो. ठीक आहे, काय सांगते डेफिनेशन, अनडिस्टर्ब मास ऑफ सॉइल और लँड सरफेस साइड द फरो. बघा नाव त्याचे फरो वॉल म्हणजे काय बघा, परत इथे डायग्राम मध्ये सांगतो. बरं ठीक आहे, मोठा याच्यावर सांगू आपण. सपोज दिस इज अ फील्ड. ओके, डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हल इज दिस. या साईडने असा प्लॉ येतोय. ठीक आहे, आता प्लॉइंग करतोय आपण, इथे नांगर टाकलाय, ट्रेंच तर तयार झाली, त्याला आपण म्हणतो फरो. ठीक आहे, फरो. त्याच्यानंतर इथली जी माती ती लिफ्ट होऊन इकडे पडते साईडला, म्हणजे ही जी माती आहे जो गंज जमा झालेला आहे तयार. ठीक आहे, त्याला फरो स्लाइस. आणि हा जो पोर्शन आहे हा आणि हा, ठीक आहे, याची साइड पोर्शन आहे फरोचा जो की अनडिस्टर्ब आहे. ठीक आहे, अनडिस्टर्ब आहे. तिथे इम्प्लिमेंट जे आहे किंवा प्लो इम्प्लिमेंट किंवा प्लो आहे त्याचा काही डिस्टर्बन्स आहे का नाही. मग ही जी फरो वॉल आहे याला काय म्हणतात, फरो वॉल. ठीक आहे, आलं लक्षात. अनडिस्टर्ब मास ऑफ सॉइल और लँड. ओके, ड्युरिंग फील्ड ऑपरेशन दॅट इज दी फरो वॉल. आलं लक्षात. ठीक आहे, पुढच्या डेफिनेशन कडे. हे सगळे फ्लोइंगशी संबंधित टर्मिनॉलॉजीचे याच्यावर बऱ्यापैकी प्रश्न विचारला जातात प्रत्येक एक्झाम मध्ये, त्याच्यामुळे आपण ते घेतोय. फरो वॉल झालं. त्याच्यानंतरची डेफिनेशन आहे फरो बॉटम किंवा फरो सोल. ठीक आहे, फरो बॉटम किंवा फरो सोल. आता फरो बॉटम किंवा फरो सोल म्हणजे काय, तर जी काही फरो तयार झाली आहे, ठीक आहे, एक तर यू शेप असेल किंवा व्ही शेप असेल, जी काही फरो तयार झालेली आहे त्याचा जो बॉटम पोर्शन आहे, ठीक आहे, जो बॉटम पोर्शन आहे की ज्या पोर्शनवर सपोज माउल बोर्ड प्लॉ घेतला त्याचा हिल हा जो पार्ट आहे तो ट्रॅव्हल करतो. ते माउल बोर्ड प्लॉ मध्ये आपण बघूया हिल म्हणजे काय. तर हा जो पार्ट आहे बॉटम पोर्शन त्याला म्हणतात फरो बॉटम किंवा फरो सोल. ओके, लोएस्ट और बॉटम पोर्शन ऑफ द फरो दॅट इज कॉल्ड एज फरो बॉटम और फरो सोल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढची डेफिनेशन काय,
तर बॅक फरो काय, बॅक फरो, बॅक रेज्ड रीच, रेज्ड रीच कसे, उंचवट जो भाग आहे जो बनला कुठे, ऍट दी सेंटर, ऍट दी सेंटर ऑफ अ फील्ड, ऍट दी सेंटर ऑफ अ फील्ड, ठीक आहे, लँडच्या किंवा जो जमिनीचा भाग आहे त्याच्या सेंटरमध्ये, ऍट द सेंटर ऑफ द फील्ड, व्हेन फ्लोइंग इज स्टार्टेड फ्रॉम सेंटर टू साइड, सेंटर टू साइड. झालं काही इमेजिन बॅक फरो. बरं ठीक आहे, डेफिनेशन मधून काय लक्षात नसल्याला बघा. आता फ्लोइंग करताना दोन प्रकारचे फ्लोइंग, एक तर सेंटर पासून साइडकडे, ठीक आहे, या डायरेक्शनने फ्लोइंग होते, किंवा मग साइड पासून आतमध्ये, ठीक आहे. आता बघा सेंटर पासून जर का साइडला फ्लोइंग होऊ राहिली, मग आता याचा जो फ्लोचा जो पार्ट आहे शियर म्हणजे जो जमिनीत पेनेट्रेट करतो तो जसा 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 बाहेर जाईल तर त्याचा जो साइडचा पार्ट आहे तो फरो स्लाइस बाहेर टाकेल, ठीक आहे, आणि इथे फरो तयार होईल. परत जेव्हा तो रिटर्न येईल ती जी फरो आहे, ओके, त्या फरोवर जी फरो स्लाइस आहे, फरो स्लाइस म्हणजे काय तर कट मास ऑफ द सॉइल, ते त्याच्यावर ओव्हरलॅप होईल, ठीक आहे. ओव्हरलॅप झालं म्हणजे काय झालं, तिथे माती येऊन पडली आणि एक उंचवट भाग तयार होईल, उंचवट, ठीक आहे. तर त्या स्ट्रक्चरला काय म्हणतात, बॅक फरो, ठीक आहे. जर का आपण डायग्रामॅटिकली असं लक्षात घेतलं, सपोज दिस आर द रेस बेड आणि इकडे असा सेंटर थ्रू जर का साइडला जर का आपण फ्लोइंग करत असलो तर एक हम्प तयार होईल किंवा एक रीच तयार होईल, त्या स्ट्रक्चरला म्हणतात बॅक फरो, ठीक आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन, बॅक फरो झाली, ठीक आहे, फरो झाली, फरो स्लाइस झाली, फरो बॉटम झाली, त्याच्यानंतर बॅक फरो झाली. आता आपण पाहू डेड फरो, ठीक आहे. डेड फरो काय, एक्झॅक्टली बॅक फरोच्या उलट. जेव्हा साइड करून सेंटरकडे जेव्हा आपण फ्लोइंग करत जाऊ, ठीक आहे, साइड करून सेंटरकडे जेव्हा आपण फ्लोइंग करत जाऊ त्यावेळेस काय होईल की ही जी लँड आहे, ठीक आहे, म्हणजे अशी साइडला माती पडत जाईल आणि सेंटरला जी स्ट्रीप आहे, दोन स्ट्रीप मधली जी जागा आहे तिथे एक ट्रेंच तयार होईल म्हणजे खड्डा तयार होईल, त्या स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण, डेड फरो, ठीक आहे, डेड फरो. डायग्रामॅटिकली जर का दाखवत झालास तर हे समजा ते फरो स्लाइस आहे आणि मधातला जो गॅप आहे किंवा जी ट्रेंच आहे ते झाले डेड फरो. आणि आपण बॅक फरो कसं दाखवलंय, हा एक मोठा हम्प तयार झाला इकडे, सो दॅट इज बॅक फरो. आला फरक लक्षात, ठीक आहे. या दोन डेफिनेशन सुद्धा खूप महत्वाचे आहे त्याच्यामुळे आपण त्या घेतल्या, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त अजून एक डेफिनेशन आहे, कोणती तर हेडलँड. काय, हेडलँड, हेडलँड. बघा सपोज हे फील्ड आहे, आता प्रत्येक जण आपला ऍग्रिकॉसच आहे, प्रत्येकाने एकदा तरी शेतात जाऊन पाहिलं असेल, नांगरणी पाहिली असेल. जेव्हा आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने फ्लोइंग करतो त्यावेळेस ट्रॅक्टर सपोज या डायरेक्शनने ट्रॅव्हल करतो आपण, ट्रॅक्टर जेव्हा ट्रॅव्हल करतो इथे नांगरणी चालू आहे, आता या कोपऱ्यावर जेव्हा तो येतो तेव्हा त्याला टर्न होतो तो आणि परत इकडे चालू होतो. आता टर्न होताना इथे कोणताही जो नांगरणी करणारा जो काही ड्रायव्हर आहे किंवा जो माणूस आहे तो इथे परत तसा नांगर तसंच लावून ठेवतो का, तो वरती उचलतो, ट्रॅक्टर टर्न होतो, परत या स्ट्रीपला लागतो आणि परत मग इथून नांगरणी चालू होती, ठीक आहे. कशासाठी करतोय तर ट्रॅक्टरला व्यवस्थित टर्न होण्यासाठी. मग हा जो पोर्शन आहे जो अनप्लॉड पोर्शन आहे, अनप्लॉ जो प्लॉइंगच्या वेळेस म्हणजे कंटिन्युअस स्ट्रीममध्ये जेव्हा प्लॉ केल्या जात नाही त्या स्ट्रक्चरला किंवा त्या लँडच्या पार्टला म्हणतात हेडलँड. आलं लक्षात, ठीक आहे. आता ह्या काही बेसिक टर्मिनॉलॉजीज पाहिल्या आपण फ्लोइंगशी संबंधित, त्याची परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचे आहे. वन लाइनर मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतात ऑब्जेक्टिव्ह, ठीक आहे. आता आपण वळूया आपल्या टॉपिक कडे. फ्लोइंगचे जे वेगवेगळे फ्लॉचे जे टाइप्स आहेत, ठीक आहे, पाच प्रकार आहे. त्याच्यामधला पहिला प्रकार कोणता आहे, इंडिजिनस फ्लॉ.
इंडिजिनस प्लॉ किंवा त्याला काय म्हणतात, कंट्री प्लॉ. कंट्री प्लॉ मराठीमध्ये देशी नांगर. ठीक आहे. त्याचे वेगवेगळे पार्ट जर का आपण बघितले, बघा याचं काहीतरी हँडल असते, आपण त्याचे पार्ट बघूया. ठीक आहे. त्याच्यानंतर ते बॉडी, ते असतो असा बीम, वुडन बीम. ठीक आहे. तेच ते रोप बघा. बघा कंट्री ब्लॉक किंवा देशी ब्लॉक. ठीक आहे. आता याचे जर का पार्ट्स आपण बघले, हे असते हँडल. ठीक आहे. हँडल. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे तो आहे मेन बॉडी. ठीक आहे. बॉडी. त्याच्यानंतर इथून इथपर्यंत हा जो पार्ट आहे शू. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे शियर. ठीक आहे. हा पार्ट जो आहे त्याला काय म्हणता येईल, वुडन बीम, एक लाकूडच. त्याच्यानंतर हे असते रोप. बघा बऱ्यापैकी आपण टीव्हीवर बघितलेलं आहे, त्याच्यानंतर चित्र बघितलेलं आहे की प्लॉचं एखादा शेतकरी असतो तो असा हातात पकडतो, तो जो प्लॉ आहे तो आहे देशी प्लॉ किंवा इंडिजिनस प्लॉ. त्याच्यामध्ये हे बघा इथे असतं, आता जे शेतकरी वर्गातले शेती करतात त्यांना माहिती असते जूक. ज्वाला इथे बैल जुंपलेले असतात. ठीक आहे. हे असतं लाकडाचं बीम. त्यानंतर ही अशी रोप असते, हे हँडल असते शेतकऱ्याच्या हातात आणि नांगरणी चालू होते. ठीक आहे. आता या पार्टचे वैशिष्ट्य काय, वेगवेगळे त्याचे फंक्शन्स काय ते आपण बघणार. परीक्षेत विचारला जाते. सो पहिला पार्ट कोणता आहे, शियर. शियर इट इज द पेनेट्रेटिंग पार्ट. ठीक आहे. पेनेट्रेटिंग पार्ट ऑफ द कंट्री प्लॉ म्हणजे जमिनीमध्ये शिरणारा, जमीन चिरणारा जो पार्ट आहे दॅट इज शियर. ठीक आहे. एक शार्प व्ही शेप जो पार्ट असतो, शार्प, जो जमिनीमध्ये पेनेट्रेट होतो दॅट इज दी शियर. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पार्ट कोणता आहे, शू. शू इट इज दी सपोर्टिंग पार्ट. ठीक आहे. इट इज दी सपोर्टिंग पार्ट विच सपोर्ट्स दी शियर. शियर ज्याच्यावर माउंट झालेलं असते दॅट पार्ट इज शू. ओके. सो द फंक्शन ऑफ शू सपोर्ट दी शियर. ठीक आहे. त्याच्यानंतर या मेन बॉडी. मेन बॉडी काय, तर याला सर्व जे इंडिजिनस प्लॉचे जे कंपोनंट्स आहेत ते अटॅच झालेले असतात. शू, शियर, बीम, हँडल, हे ते सर्व पार्ट. त्याच्यानंतर हँडल. हँडल काय, तर फार्मरला पकडण्यासाठी. ठीक आहे. तर हे सर्व असं इंडिजिनस प्लॉच्या स्ट्रक्चरच्या बाबतीत. ठीक आहे. आता हे जे इंडिजिनस प्लॉ आहे ते कालांतराने जशी जशी ऍग्रिकल्चर मध्ये डेव्हलपमेंट होत गेली हे कालबाह्य झाले. ठीक आहे. म्हणजे सहसा आता कोणी यूज करत नाही, कारण की तंत्रज्ञान अवगत झालं, शेती ऍग्रिकल्चर एक फास्ट म्हणजे खूप ग्रोथ झाली, त्याच्यामुळे हे प्लॉ आता सहसा कोणी वापरत नाही. ठीक आहे. आता याचे काही फीचर जर का आपण बघितले, परीक्षेच्या अनुषंगाने जर का विचारला गेला प्रश्न, तर काय, तर पहिलं फीचर काय, तर व्ही शेप फरो. ठीक आहे. व्ही शेप फरो. का बरं, कारण की जो शियर पार्ट आहे, जो जमिनीत पेनेट्रेट होणारा पार्ट आहे, तोचा व्ही शेप आहे, त्याच्यामुळे तो शार्प व्ही शेप फरो जमिनीमध्ये पाडतो. ठीक आहे. व्ही शेप जवळपास 12 ते 15 सेंटीमीटर विड्थची, त्याची जी विड्थ असते ती असते 12 ते 15 सेंटीमीटर. ऑब्जेक्टिव्ह विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याची फील्ड कॅपॅसिटी जर का बघितली. ठीक आहे. फील्ड कॅपॅसिटी. फील्ड कॅपॅसिटी किती आहे, तर 0.4 हेक्टर पर डे. ठीक आहे. 0.4 हेक्टर पर डे. मग आता फील्ड कॅपॅसिटी म्हणजे काय भानगड, बघा जे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहे किंवा मग ऑन अन ॲव्हरेज एक एस्टिमेट काय किंवा माणूस दिवसातून 24 तासापैकी 8 तास काम करतो किंवा करू शकतो. ठीक आहे. तर मग एक दिवस पकडला म्हणजे काय, तर 8 वर्किंग अवर्स. ठीक आहे. 8 वर्किंग अवर्स किंवा 8 घंटे पकडले वर्किंग अवर्सचे, तर तो 8 घंट्यामध्ये हा जो इंडिजिनस प्लॉ आहे त्याच्या सहाय्याने आपण 0.4 हेक्टर एवढी जमीन नांगरू शकतो. म्हणजे किती, जवळजवळ 1 एकर. ठीक आहे. एवढी याची फील्ड कॅपॅसिटी आहे. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, द फील्ड कॅपॅसिटी ऑफ इंडिजिनस प्लॉ 0.4 हेक्टर किंवा 1 एकर. ठीक आहे. आता बघा याचा यूज सहसा कोणी करत नाही आता. ठीक आहे. मग आता याचा यूज होतो कुठे, तर काही ठिकाणी. कुठे, पॅडी फील्ड मध्ये. पॅडी फील्ड कशासाठी, तर ब्युशनिंग प्रॅक्टिस. ठीक आहे. ब्युशनिंग ऑफ अ पॅडी
आता ब्युशनिंग म्हणजे काय बघा, राईस फील्ड जे असतं लो लँड रेट्स, ठीक आहे, जेव्हा रेन वॉटर त्याच्यामध्ये इम्पाउंड होते सपोज, ठीक आहे, हे राईस फील्ड आहे, इथे जवळपास असं जे काही रेन वॉटर जे काही ते साचलं जाईल, ठीक आहे, साचल्या जेव्हा सीड्स ब्रॉडकास्ट केले जातात, सीड ब्रॉडकास्ट केले मग आता इंडिजिनस फ्लोच्या द्वारे त्याच्यावर 10 ते 12 किंवा 15 ते 20 दिवसांनी ब्युशनिंग एक कल्चरल प्रॅक्टिस आहे पॅडीची, ती केल्या जाते, परफॉर्म केल्या जाते. मग ती काय करते, तर जे काय आपण सीड ब्रॉडकास्ट केलेले पॅडीचे किंवा भाताचे, तर त्याचं जे क्रॉप स्टँड आहे ते युनिफॉर्म होण्यासाठी, ठीक आहे, क्रॉप स्टँड युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ क्रॉप स्टँड, त्याच्यासाठी ब्युशनिंग केलं जाते. त्याच्यानंतर विडिंगसाठी, ठीक आहे, विडिंग ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी ब्युशनिंग केलं जाते, ठीक आहे. मग 2 युजेस आहे ब्युशनिंगचे, काय तर युनिफॉर्म क्रॉप स्टँडसाठी आणि विडिंग ऑपरेशन करण्यासाठी. कुठे, राईस फील्डमध्ये, म्हणजे सध्याच्या स्थितीमध्ये कंट्री प्लॉ किंवा इंडिजिनस प्लॉ कुठे यूज केला जातो, तर पॅडी फील्डमध्ये, ठीक आहे. हा आपण अशा तऱ्हेने पहिला प्लॉचा जो प्रकार आहे तो कम्प्लीट केला. समजला असेल अशी आशा करतो. मी जे काही शिकवतो ते इमॅजिन करून पहा, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल, ठीक आहे. आणि मोर करेक्टली जर का टेक्निकली बघायचं असेल तर गुगलवर यांचे जे डायग्राम्स आहेत ते एकदा बघून घ्या, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. दुसरा आपण पार्ट बघतो माउल्ड बोर्ड प्लॉ, ठीक आहे, माउल्ड बोर्ड प्लॉ. बघ आता आपण याचं स्ट्रक्चर बघूया पहिले. असंच काहीतरी याचे पार्ट्स, ड्रॉइंग एवढी परफेक्ट नाही तरी बघून घ्या. बघा असंच काहीसा माउल्ड बोर्ड प्लॉ असतो, ठीक आहे. तुम्ही गुगलवर किंवा बुक मध्ये डायग्राम बघू शकता. असेच काहीसे त्याचे पार्ट्स आहेत. आता याचे पार्ट्स बघा, हा जो सर्क्युलर कॉन्केव पार्ट आहे तो आहे माउल्ड बोर्ड, ठीक आहे. कोणता आहे, माउल्ड बोर्ड. त्याच्यानंतर हा जो टोकदार जो पार्ट आहे हा पूर्ण दॅट इज शियर, ठीक आहे, शियर आहे. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे दॅट इज फ्रॉग, ठीक आहे. आणि हा जो पार्ट आहे दॅट इज लँड स्लाइड. बघा माउल्ड बोर्ड प्लॉचे कंपोनंट किती आहे, 4 आहे मुख्यत्वे. कोणते कोणते, माउल्ड बोर्ड, फ्रॉग, लँड स्लाइड, शियर. हा सर्वात मोठा जो पार्ट आहे कॉन्केव पार्ट आहे, सर्क्युलर पार्ट आहे, दॅट इज माउल्ड बोर्ड. बघा आता माउल्ड बोर्ड म्हणजे फंक्शन काय, पहिले आपण सुरुवात करूया शियर पासून. शियरचं फंक्शन काय, जसं इंडिजिनस प्लॉ मध्ये शियर म्हणजे काय तर पेनेट्रेटिंग पार्ट, जमिनीमध्ये शिरण्याचं काम, ठीक आहे, किंवा जमीन चिरण्याचं काम, टू कट द सॉइल, ठीक आहे. फंक्शन कोण करते, शियर. ओके, सो शियर इज द पेनेट्रेटिंग पार्ट ऑफ द माउल्ड बोर्ड प्लॉ. त्याच्यानंतर दुसरा पार्ट कोणता आहे तर माउल्ड बोर्ड. हा जो लार्जेस्ट पार्ट आहे, कॉन्केव पार्ट आहे, सर्क्युलर पार्ट आहे, अत्यंत महत्वाचा आहे माउल्ड बोर्ड प्लॉ मधला. काय करतो, लिफ्ट द सॉइल, पल्वराइज द सॉइल, ठीक आहे. लिफ्ट करतो, पल्वराइज करतो. आपण मागे बघितलं त्या डेफिनेशन्स आपण बघितल्या. फरो स्लाइस म्हणजे काय तर मास ऑफ सॉइल विच इज लिफ्टेड, ओके, अँड थ्रोन साइड ऑफ अ फरो. मग ती जे मास आहे म्हणजे काय तर हा जो शियर आहे तो जमिनीमध्ये रुततो, पेनेट्रेट होतो, जमिनीला कट करतो, आणि ते जे मास आहे ते असं वरती येऊन हा जो फाळ असतो नांगराचा फाळ, हा जो सर्क्युलर पार्ट आहे, फाळाचा साईडचा पार्ट आहे, त्याच्यावर येऊन ती साईडला पडते. ओके, सो माउल्ड बोर्ड प्लॉचं फंक्शन काय, टू लिफ्ट द सॉइल, टू पल्वराइज दी सॉइल. ओके, कर्ड पार्ट. त्यानंतर तिसरा पार्ट आहे फ्रॉग. फ्रॉगचं फंक्शन काय तर 1, 2, 3 हे जे 3 पार्ट आहे यांना एकत्रित असेंबल करून ठेवणे. ओके, सो द कॉमन पार्ट बिटवीन दी व्हेरियस कंपोनंट्स ऑफ द माउल्ड बोर्ड इज फ्रॉग. ठीक आहे, काय फंक्शन काय तर माउल्ड बोर्ड, शियर आणि लँडस्लाइड या तिघांना एकत्रित धरून ठेवणे. ठीक आहे, कॉमन कनेक्शन, हे बस एवढंच त्याचं फंक्शन आहे. त्याच्यानंतर आहे लँडस्लाइड. ठीक आहे, काय लँडस्लाइड काय तर फ्लॅट सरफेस. ओके, फ्लॅट सरफेस which presses against the furrow wall. Flat surface which presses against the furrow wall म्हणजे काय बघा, ही जमीन आहे, डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हल प्लॉ इकडे चालला प्लॉ. ठीक आहे, आता हा जो माउल्ड बोर्ड प्लॉ आहे तो फ्लोईंग करू आला. ठीक आहे, फ्लोईंग करू आला. आता इथे फरो तयार झाली. ठीक आहे, फरो तयार झाली. फरोचे जे साईडचे पार्ट आहे ते फरो वाले आपण डेफिनेशन बघितली. आता या फरो वॉलच्या
जो चिपकून जो पार्ट असतो माउल्ट बोर्ड प्लॉचा, ठीक आहे, त्याला म्हणतात लँड स्लाइड. त्याचं काम काय, तर तो जो माउल्ट बोर्ड प्लॉ आहे तो ऑपरेट होताना स्विंग होऊ नये. ठीक आहे, स्विंग नाही झाला म्हणजे ते युनिफॉर्म त्याची जी रीच आहे ट्रेंच आहे ती पडेल. ठीक आहे, स्विंग नव्हता युनिफॉर्म तो चालेल, म्हणजेच लँडस्लाइडचं फंक्शन काय, तर त्या माउल्ट बोर्ड प्लॉला स्विंग होऊ न देणे. ठीक आहे, लँडस्लाइड. त्याच्यानंतर ह्या लँडस्लाइडला एक बॉटमला एक पार्ट अटॅच असतो हिल. ठीक आहे, हिल. मग हिलचं फंक्शन काय, तर हिल हा माउल्ट बोर्ड प्लॉचा असा बॉटम पोर्शन आहे जो ती जी फरो आहे, ओके, ती जी फरो आहे किंवा जे ट्रेंच आहे त्याचा जो बॉटम पार्ट ज्याला फरो बॉटम, ज्या फरो बॉटमवर तो स्लाइड करतो, दॅट पार्ट इज कॉल्ड ॲज हिल. ठीक आहे, आलं लक्षात वेगवेगळे कंपोनंट्स माउल्ट बोर्ड प्लॉचे. आशा करतो तुम्हाला समजलं असेल. इमॅजिन करा, सगळं लक्षात येईल आणि बोर्डवरचं जे काही ते नोट डाऊन करत चाला. ठीक आहे, आणि गुगलवर तुम्ही एकदा इमेजेस बघून घेतल्या प्लॉटचे तर तुम्हाला सगळं कन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे, मग आता आपण याचे वेगवेगळे पार्ट्स बघितले. आता याचे फंक्शन काय आहे माउल्ट बोर्ड प्लॉचे, टू कट द सॉइल. ठीक आहे, टू कट द सॉइल. त्याच्यानंतर टू लीड द सॉइल, टू लीड द सॉइल. त्याच्यानंतर टू टर्न दी फरो स्लाइस, टू टर्न दी फरो स्लाइस. ठीक आहे, टू टर्न दी फरो स्लाइस आणि टू पल्वराइज द सॉइल. ठीक आहे, म्हणजे माउल्ट बोर्ड प्लॉ एकत्रितरित्या माउल्ट बोर्ड प्लॉ 4 फंक्शन्स करतो. कोणते कोणते, टू कट द सॉइल, टू लिफ्ट द सॉइल, टू टर्न द फरो स्लाइस आणि टू पल्वराइज दी सॉइल. आता वेगवेगळ्या कंपोनंटचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपण अगोदर बघितलंय. ठीक आहे, मग आता याचे फंक्शन बघितले आपण, याचे बघूया फीचर्स. ठीक आहे, याचे वैशिष्ट्य काय आहे माउल्ट बोर्ड प्लॉची. ठीक आहे, तर माउल्ट बोर्ड प्लॉची वैशिष्ट्य बघा, याची कॅपॅसिटी, फील्ड कॅपॅसिटी, फील्ड कॅपॅसिटी. फील्ड कॅपॅसिटी किती आहे, तर 1.5 to 2 हेक्टर्स पर डे. म्हणजे एका दिवसात, म्हणजे साधारणतः 8 तासात माउल्ट बोर्ड प्लॉ 1.5 ते 2 हेक्टर पर्यंत नांगरणी करू शकतो. म्हणजे इंडिजिनियस प्लॉ पेक्षा बेटर आहे, एफिशियन्सी वाढली. ठीक आहे, मग तेच तर इंजिनिअरिंगचं मेन उद्देश आहे, जे फार्म ऑपरेशन ते मोर एफिशियंटली करणे. म्हणजे माउल्ट बोर्ड प्लॉची इथे काय एफिशियन्सी वाढली. 8 तासामध्ये जिथे इंडिजिनस प्लॉ फक्त 1 एकर किंवा 0.4 हेक्टर कम्प्लीट करू शकतात नांगरणी, तिथे माउल्ट बोर्ड प्लॉ 1.5 to 2 हेक्टर्स ऑफ लँड कव्हर करतो. ठीक आहे, आता पॉवर किती लागते. ठीक आहे, पॉवर किती लागते, पॉवर रिक्वायर्ड तर किती, तर 30 ते 40 हॉर्स पॉवर. 30 ते 40 हॉर्स पॉवर त्याला माउल्ट बोर्ड प्लॉला लागते 2 हेक्टर लँड नांगरणी करण्यासाठी एका दिवसाला. म्हणजे काय, तर जवळपास 30 ते 40 हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर माउल्ट बोर्ड प्लॉ ऑपरेट करू शकतो एका दिवसाला जवळपास 2 हेक्टर नांगरणी करण्यासाठी. ठीक आहे, इथे सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, पॉवर किती रिक्वायर होऊ शकते आणि फील्ड कॅपॅसिटी किती आहे माउल्ट बोर्ड प्लॉची, हे नोट डाऊन करून घ्या. आता बघा, याचे 2 टाईप आहेत. ठीक आहे, याचे 2 टाईप आहेत. तर आपण जरा अजून विचारला, आता डेप्थ वाढली, जरा क्वेश्चन विचारले त्याच्यामुळे. कोणते कोणते, तर वन वे टाईप आणि 2 वे टाईप. 1 वे टाईप आणि 2 वे टाईप. 1 वे टाईपला म्हणतात फिक्स टाईप, दुसरं नाव, आणि 2 वे टाईपला म्हणतात रिव्हर्सिबल. ठीक आहे, रिव्हर्सिबल. बघा 2 प्रकार. 1 वे टाईप किंवा फिक्स टाईप म्हणजे काय, तर एकच साईडला माउल्ट बोर्ड असतो आणि तो एकाच साईडला माती फेकतो. ठीक आहे, साईडला फेकतो. सो दॅट इज 1 वे टाईप और फिक्स टाईप. आणि 2 वे टाईप म्हणजे 2 माउल्ट बोर्ड असतात या साईडचे असे. हा माउल्ट बोर्ड या साईडला माती फेकतो आणि हा माउल्ट बोर्ड या साईडला माती फेकतो. दॅट इज दी 2 वे टाईप और रिव्हर्सिबल टाईप ऑफ दी माउल्ट बोर्ड. हे त्याचे 2 प्रकार आहेत. आलं लक्षात. बघा, एवढं सगळं आपण आता ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने माउल्ट बोर्ड बाबतीत बघितलंय. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न विचारले जातील असं मला काही वाटत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे डिस्क प्लॉ. कोणता आहे, डिस्क लो किंवा डिस्क प्लॉ. ठीक आहे, डिस्क प्लॉ नावातच आहे. काय, तर नांगरणी करण्यासाठी डिस्क वापरल्या जातात. काय, डिस्क वापरल्या जातात. अशा सर्क्युलर कॉन्केव्ह डिस्क वापरल्या जातात. बघा, थोडक्यात तुम्हाला स्ट्रक्चर दाखवतो. तुम्ही गुगलवर जर काही इमेज बघितली तर तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. हा एक कॉमन शाफ्ट असतो असा, आणि त्याच्यावर या कॉमन शाफ्टवर अशा डिस्क माउंट केलेल्या असतात. ठीक आहे, बघा, आपल्याला ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग शिकायचं आहे, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये असा पार्ट की असा जो रॉड टाईप पार्ट असतो ज्यावर वेगवेगळे अपेंडेजेस अटॅच असतात, त्या पार्टला काय म्हणतात, शाफ्ट. ही गोष्ट लक्षात घ्या, शाफ्ट. कारण हा शब्द नेहमी येतो
लक्षात घ्या, असा पार्ट रॉड टाईप पार्ट ज्यावर एखाद्या इम्प्लिमेंटचे जे अपेंडेजेस किंवा कंपोनंट्स जे अटॅच झालेले असतात किंवा माउंट केलेले असतात त्याला मेकॅनिकल इंजिनच्या भाषेत माउंट केलेलं असं म्हणतात, त्याला काय म्हणतात शाफ्ट. ठीक आहे, या शाफ्टवर अशा सर्क्युलर डिस्क माउंट केलेले असतात. सो दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड एज सो दॅट फ्लॉ इज कॉल्ड एज डिस्क फ्लॉ. ठीक आहे, डिस्क फ्लॉ. मग आता डिस्क फ्लॉ चे ऍडव्हान्टेजेस काय, तर डिस्क फ्लॉ इट इज यूज्ड इन व्हेरी हार्ड सॉइल. ठीक आहे, व्हेरी हार्ड सॉइल, व्हेरी हार्ड अँड कॉम्पॅक्ट सॉइल. ठीक आहे, जो माउल्ड बोर्ड फ्लॉ आहे त्याचा जो पेनेट्रेटिंग पोर्शन आहे तो कोणता आहे, शियर व्ही शेप. आता एखादी एकदम हार्ड आणि कॉम्पॅक्ट सॉइल असली, ठीक आहे, त्याच्यामध्ये जर का आपण माउल्ड बोर्ड फ्लॉच्या सहाय्याने जर का फ्लोईंग करायला लागलो तर एकदम टफ सॉइल आहे. हा जो शियर पार्ट आहे तो जमिनीमध्ये तुटून जाऊ शकतो ना, कारण की सॉइल खूप हार्ड आहे. मग अशा सॉइलमध्ये कोणता फ्लॉ वापरायचा, डिस्क फ्लॉ, विच इज युज्ड इन व्हेरी हार्ड अँड कॉम्पॅक्ट सॉइल. त्याच्या डिस्क असतात त्या सॉइल कट करण्यासाठी वापरल्या जातात, जेणेकरून हा जो शियर पार्ट आहे माउल्ड बोर्ड फ्लॉचा, म्हणजे जिथे माउल्ड बोर्ड फ्लॉ यूज होत नाही तिथे डिस्क फ्लॉचा वापर केला जातो. ठीक आहे, आलं लक्षात. त्याच्यानंतर ज्या स्टिकी सॉइल आहे, स्टिकी, ओके, ज्या चिकन माती ज्याला म्हणतो आपण, ज्या स्टिकी प्रकारच्या ज्या सॉइल आहे त्या सॉइलमध्ये डिस्क फ्लॉचा वापर हा केला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर डीप फ्लॉईंगसाठी, ठीक आहे, डीप फ्लॉईंगसाठी याचा वापर होतो. आपल्याला खूप डीप फ्लॉईंग करायचे, हार्ड कॉम्पॅक्ट मास जे फोडून काढायचे आणि डीप फ्लॉईंग करायचे, त्याच्यासाठी डिस्क फ्लॉचा वापर केला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर ज्या स्टोनी आणि क्लम्पी सॉइल आहे, स्टोनी आणि क्लम्पी सॉइल, तीनही शब्दांचा अर्थ सारखाच होतो. व्हेरी हार्ड अँड कॉम्पॅक्ट सॉइल, स्टिकी सॉइल, स्टोनी अँड क्लम्पी सॉइल. एकत्रित अर्थ काय, कॉम्पॅक्ट आहे, हार्ड सॉइल आहे, अशा ठिकाणी डिस्क फ्लॉचा वापर केला जातो. हे फक्त शब्द याच्याकरता वापरले की एक्झाम मध्ये विचारलं सपोज इन केस की विच ऑफ द फॉलोइंग फ्लॉ यूज इन स्टोनी अँड क्लम्पी सॉइल, डिस्क फ्लॉ. विच ऑफ द following flaw is used in the sticky soil, disc flaw, or the very hard and compact soil, the flowing is done by disc flaw. ठीक आहे, लक्षात. ओके, आता आपण बघणार आहोत डिस्क फ्लॉचे कंपोनंट्स, वेगवेगळे पार्ट त्याचे. ठीक आहे, वेगवेगळे पार्ट बघा. पहिला पार्ट आहे डिस्क. काय, डिस्क. ठीक आहे, काय डिस्क, सर्क्युलर, कॉन्केव्ह, रोटेटिंग पार्ट. ठीक आहे, सर्क्युलर आहे, ठीक आहे, अशा प्रकारची डिस्क असते. त्याच्यानंतर कॉन्केव्ह आहे, म्हणजे अशा प्रकारची असते कॉन्केव्ह. ठीक आहे, पूर्णतः अशी नसते, सर्व थोडी कॉन्केव्ह असते. त्याच्यानंतर रोटेटिंग टाईप आहे, रोटेट होते, पेनेट्रेट होताना सॉइल मध्ये आणि फील्ड ऑपरेशन परफॉर्म करताना. सो दॅट पार्ट इज डिस्क. त्याच्यानंतर दुसरा कंपोनेंट कोणता आहे, डिस्क अँगल. डिस्क अँगल, ओके, अत्यंत महत्वाचा कंपोनेंट. डिस्क अँगल कसं डिफाइन करा, द अँगल at which plane of cutting edge is inclined to direction of travel. ठीक आहे, काय डिफिनेशन नोट डाऊन करून घ्या, आता समजून सांगतो. द अँगल ॲट विच प्लेन ऑफ कटिंग एज इज इन्क्लाइंड टू द डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हल. काय समजलं, काहीच नाही. ठीक आहे, या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. इन्क्लाइन म्हणजे काय, तिरपे किंवा थोडं एलिव्हेटेड. ओके, त्याला आता बघा आपण डायग्रामॅटिकल लक्षात घेऊ. सपोज दिस इज अ लँड सरफेस. ठीक आहे, हाय ग्राउंड सरफेस. ठीक आहे, हाय ग्राउंड सरफेस. आता बघा ही जी आहे डिस्क फ्लॉची डिस्क आहे. ठीक आहे, कॉन्केव्ह सर्क्युलर डिस्क आहे. आता डेफिनेशन काय सांगते, द अँगल ॲट विच प्लेन ऑफ कटिंग एज. आता प्लेन ऑफ कटिंग एज कोणतं आहे, ठीक आहे, डिस्क अशी आहे. ठीक आहे, डिस्क अशी आहे म्हणजे प्लेन ऑफ कटिंग एज कोणतं झालं, हे आत शिरणार. ठीक आहे, तर हे जे आत शिरणार जे हे प्लेन आहे, अशी जमिनीत शिरत चालली ना डिस्क, तर हे जे प्लेन आहे या प्लेनला आता डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हल हे सपोज नांगर इकडे झाला. ठीक आहे, तर डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हलला हे जे कटिंग एजचं जे प्लेन आहे ते इन्क्लाइन आहे. बघा, हा ग्राउंड सरफेस, डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हल हे.
ठीक आहे. हे जे कटिंग प्लेन आहे त्याला इन्क्लाइन आहे, असं तिरपी आहे डिस्क. ठीक आहे. हा जो अँगल आहे त्याला म्हणतात डिस्क अँगल. आलं लक्षात. मग आता हा जो डिस्क अँगल आहे तो किती असतो, व्हॅरी करतो 42 ते 45 डिग्री. ओके, हा इथं ऑब्जेक्टिव्ह. ओके, डिस्क अँगल किती व्हॅरी करतो, 42 ते 45 डिग्री असला पाहिजे आयडियल डिस्क अँगल. ठीक आहे. आता हे डिस्क अँगल म्हणजे काय लक्षात आली कन्सेप्ट. द अँगल ॲट विच प्लेन ऑफ कटिंग एज इज इन्क्लाइन टू द डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हल. डायग्रामॅटिकली तुम्हाला समजून सांगितलं. ओके, अशाच प्रकारे डिस्क अँगल सारखाच तिसरा कंपोनंट आहे. ठीक आहे. तिसरा कंपोनंट कोणता, टिल्ट अँगल. काय, टिल्ट अँगल. ठीक आहे. टिल्ट अँगल काय डेफिनेशन, द अँगल ॲट विच प्लेन ऑफ कटिंग एज of the disc is inclined to vertical line. ठीक आहे. डिस्क अँगल मध्ये जो प्लेन ऑफ कटिंग एज आहे तो इन्क्लाइन कशाला होता, तर डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हलला. ठीक आहे. आता इथे काय आहे, ते इन्क्लाइन आहे व्हर्टिकल लाईनला. म्हणजे काय बा, डेफिनेशन ठीक आहे लिहून घ्या तुम्ही, डायग्रामॅटिकली पुन्हा समजून सांगतो. आता बघा, सपोज दिस इज ग्राउंड सरफेस आहे, हे डिस्क. ठीक आहे. हे डिस्क आहे. आता प्लेन ऑफ कटिंग एज हे आहे. ठीक आहे. या तऱ्हेने डिस्क जी आहे ती कट करत चालली सॉइलला. प्लेन ऑफ कटिंग एज हे आहे. ठीक आहे. प्लेन ऑफ कटिंग एज हे आहे आणि व्हर्टिकल लाईन कोणती आहे ही. ठीक आहे. सरळ व्हर्टिकल लाईन ही आहे. ठीक आहे. तर मग ही जी डिस्क असते ना ती अशी पूर्ण त्याला सरळ नसते, तर थोडी तिरपी असते. म्हणजे त्या साईडला झुकलेली. ठीक आहे. म्हणजे डिस्क जी असेल ती अशी सॉइल मध्ये जी अशी चालली नाही, ती अशी चालली अशी. तर हा जो अँगल आहे, ठीक आहे, द अँगल ॲट विच द प्लेन ऑफ कटिंग एज ऑफ डिस्क इज इन्क्लाइन टू द व्हर्टिकल लाईन. सरळ रेषेला थोडी तिरपी. सो दॅट अँगल, ओके, हा जो इथला जो अँगल आहे, सो दॅट अँगल इज कॉल्ड ॲज टिल्ट अँगल. आलं लक्षात. आता मोर करेक्टली आता तुम्ही माझं म्हणजे डिस्क्रिप्शन ऐकलं, गुगलवर डिस्क ची डायग्राम बघा. त्याची जे डिस्क आहे तुम्हाला अशी सरळ माउंट केलेली दिसणार नाही त्या शाफ्टवर, त्याची थोडी तिरपी असते. आणि त्याचं वर्किंग ऑपरेशन जर का बघितलं तर त्याची तिरपी फिरत जमिनीमध्ये फ्लोईंग करतात. तेव्हा तुम्हाला लक्षात येईल टिल्ट अँगल म्हणजे काय. माझा टिल्ट अँगल सुद्धा आयडियल किती, तर 15 ते 25 डिग्री सेल्सिअसला 15 ते 25 डिग्रीला व्हॅरी करतो. ठीक आहे. हे सुद्धा इम्पॉर्टंट फॅक्च्युअल आहे. टिल्ट अँगल किती पाहिजे, 15 ते 25 डिग्री. ठीक आहे. असं वाटतं तुम्हाला समजलं टिल्ट अँगल आणि डिस्क अँगल म्हणजे काय. ठीक आहे. हे होते त्याचे कंपोनंट. डिस्क प्लस कोणते डिस्क अँगल, टिल्ट अँगल. डिस्क अँगल किती असतो, 42 ते 45 डिग्री. टिल्ट अँगल असतो 15 ते 25 डिग्री. ठीक आहे. आता बघा वर्किंग डेप्थ किती आहे डिस्क प्लस. वर्किंग डेप्थ डीप प्लॉइंग साठी यूज करतो ना आपण. डीप प्लॉइंग साठी वर्किंग डेप्थ किती आहे, जवळपास 30 सेंटीमीटर. 30 सेंटीमीटर पर्यंत खोल जो डिस्क फ्लो आहे तो नांगरणी करू शकतो. ठीक आहे. हे होतं झालं डिस्क फ्लोच्या बाबतीत. ओके. त्याच्यानंतरचा नेक्स्ट फ्लो आहे चौथा, चिजेल फ्लो. काय, चिजेल फ्लो. ठीक आहे. चिजेल फ्लो आपण याचा पहिले स्ट्रक्चर बघूया आणि नंतर एक्सप्लेन करूया. ठीक आहे. बघा याचं इथे स्टँड. ठीक आहे. स्टँड दिसते इथे मेन फ्रेम किंवा बॉडी. ठीक आहे. मेन फ्रेम किंवा बॉडी. ओव्हरहेड प्रोटेक्शन पिन, इसके लॉंग टाइम. आणि हा जो पार्ट असतो पेनेट्रेटिंग पार्ट सॉइल मध्ये, त्याला काय म्हणतात, चिजेल टाइप शिअर. बघा काय पाहू आपण, चिजेल ब्लॉक. आता चिजेल ब्लॉकचं मी एकच लॉंग टाइम काढली. अशा प्रकारचे नांगर तुम्ही पाहिलेले असतील. अशी एक मेन फ्रेम असते, त्याच्यावर असे खूप सारे असे जे पार्ट्स आहेत ते अटॅच असतात पुढे आणि मागे. ओके. सो दॅट इज चिजेल ब्लॉक. ठीक आहे. आता हे जे पार्ट्स आहे याचीच काय घेतले नाही आपल्याला. ही स्टँड असते. ठीक आहे. हे असते मेन फ्रेम किंवा बॉडी. याच्यावर ह्याच्याकडे लॉंग टाइम्स आहे. लॉंग
टाइन्स. ओके, या अटॅच असतात आणि त्याला खाली अटॅच काय असते, जो शिअरिंग पार्ट आहे म्हणजे जो सॉइल मध्ये पेनेट्रेट होतो दॅट इज शिअर, दॅट इज चिजेल टाइप शिअर. ठीक आहे. बघा आता लॉंग टाइन्स म्हणजे काय, आता टाइन्स काय भानगड आहे, टाइन्स. टाइन्स म्हणजे काय बघा, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग मध्ये टाइन्स असतो, जसं मी शाफ्ट सांगितलं तर टाइन्स असतो. टाइन्स म्हणजे काय, तर जो पेनेट्रेटिंग पार्ट असतो सॉइल मध्ये कोणतंही फील्ड ऑपरेशन कॅरी आउट करताना जो पेनेट्रेटिंग पार्ट जो असतो त्याला जो पार्ट अटॅच असतो किंवा त्याला जो पार्ट सपोर्ट करतो वरती त्या स्ट्रक्चरला म्हणतात टाइन्स. ठीक आहे. त्याचे पण वेगवेगळे टाइप्स आहेत. आता ही लॉंग टाइम आहे कशासाठी, चिजेल प्लॉसाठी. आता हे लॉंग कशासाठी बरं, कारण की चिजेल प्लॉ डीप फ्लोईंग साठी काम करतो. काय, डीप फ्लोईंग साठी. ठीक आहे. डीप फ्लोईंग साठी चिजेल प्लॉचा वापर केला जातो. त्याच्यामुळे ह्या ज्या टाइम्स आहे त्या लॉंग असतात आणि त्याच्या खाली इकडे असतो हा चिजेल. आता चिजेल बघा याची शेप कशी आहे, ही अशी बाणाच्या टोकासारखी. ठीक आहे. म्हणून याला चिजेल प्लॉ असं म्हणतात. ठीक आहे. आता डीप फ्लोईंग साठी जर का हा यूज केला जातो मग किती डेप्थ पर्यंत बरं, जवळजवळ 40 सेंटीमीटर. 40 सेंटीमीटर डेप्थ पर्यंत हा चिजेल प्लॉ फ्लोईंग करण्यासाठी वापरण्यात येतो. बरं, आता डेप्थ म्हणजे खूप डीपली तो फ्लो करतो. म्हणजे काय करतो, सपोज लँड सरफेस आज ती सरफेस सॉइल, ही असते सब सरफेस सॉइल. ठीक आहे. सब सरफेस सॉइल. आता ही जी सब सरफेस सॉइल आहे ती 40 सेंटीमीटर पर्यंत चिजेल प्लॉ अक्षरशः फोडून काढतो. त्याच्यामुळे काय होते तर बघा, सॉइलची जी फिजिकल स्ट्रक्चर आहे ते इम्प्रूव्ह होतं. आपल्याला जर्मिनेशन वाढवायचं आहे. मग कसं, तर बघा आता हा सब सॉइल लेअर जो आहे तो सॉइलचा त्याने अक्षरशः फोडून काढला. ठीक आहे. फोडून काढला त्याच्यामुळे काय झालं तर सॉइलची बल्क डेन्सिटी रिड्यूस करतो. ठीक आहे. सॉइलची बल्क डेन्सिटी रिड्यूस करतो. कशी, बल्क डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, वेट ऑफ सॉइल अपॉन व्हॉल्यूम ऑफ सॉइल इन्क्लुडिंग सॉलिड पार्ट प्लस व्हाईट स्पेसेस म्हणजे पोर्स. ठीक आहे. मग आता बघा, जर का ती सब सरफेस लेअर जर का फोडून काढते म्हणजे काय, तर जी कॉम्पॅक्ट सॉइल आहे कॉम्पॅक्टनेस ते कमी होते आणि पोर स्पेसेस वाढतात. आता पोर स्पेसेस जर का वाढू आले तर बल्क डेन्सिटी कमी होईल. का, कारण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे बल्क डेन्सिटी रिड्यूस झाली म्हणजेच काय, आयडियल सॉइल कंडिशन तयार झाली ना जर्मिनेशन साठी. कारण की बल्क डेन्सिटी कमी झाली म्हणजे पोर्स वाढले, पोरोसिटी वाढली म्हणजे कॅपिलरी वॉटरला हालचाल करण्यासाठी जास्त जागा भेटली. त्याच्यानंतर एरिएशन वाढलं. ठीक आहे. एरिएशन वाढलं. त्याच्यानंतर हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटी वाढली सॉइलची. ठीक आहे. हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटी, कॅपॅसिटी टू कॅरी द वॉटर, कारण की पोअर्सचं प्रमाण वाढलं. ठीक आहे. म्हणजे काय, तर बेनिफिशियल कंडिशन तयार झाली क्रॉप ग्रोथसाठी. तर असे हे चिजेल प्लॉ कशासाठी वापरतात, तर डीप फ्लोईंग साठी. ठीक आहे. डीप फ्लोईंग साठी वापरतात. आता बघा, डीप फ्लोईंग साठी वापरतात मग पॉवर किती लागते, पॉवर. ठीक आहे. पॉवर तर 35 ते 45 हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर. ओके. चिजेल प्लॉ ऑपरेट करण्यासाठी 35 ते 45 हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर आपण यूज करू शकतो. किंवा थोडक्यात सरळ म्हणायचं की त्याला ट्रॅक्शन फोर्स किती लागतो, 35 ते 45 हॉर्स पॉवर. ठीक आहे. मला असं वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल चिजेल प्लॉ. त्याच्यानंतरचा लास्ट जो प्लॉ आहे कोणता, सब सॉइलर. कोणता आहे, सब सॉइलर. नावातच आहे. सब सॉइल मध्ये प्रायमरी टिलेज ऑपरेशन करण्यासाठी किंवा फ्लोईंग करण्यासाठी कोणता आहे, सब सॉइलर. ठीक आहे. सब सॉइलर. बघा सब सॉइलर, आता याचा डायग्राम तुम्ही बघून घ्या, आपण फक्त याचं डिस्क्रिप्शन घेऊ. सब सॉइलर काय, तर कशासाठी, तर अशा सॉइल मध्ये जिथे बघा आता फार्म ऑपरेशन कॅरी आउट करून ज्या मोठमोठ्या लँड आहे ते कंटिन्यू मशिनरीजचं येणं जाणं चालू असते. त्याच्यामुळे काय, ती सॉइल ती कॉम्पॅक्ट होते. ठीक आहे. कॉम्पॅक्ट होते. किंवा बरेचसे जे आपल्या कल्टिव्हेशन प्रॅक्टिसेस आहेत तर शेतकरी काय करतात, एका त्याच पर्टिक्युलर डेप्थ पर्यंत फ्लोईंग करतात दरवर्षी. ठीक आहे. मग त्याच पर्टिक्युलर डेप्थ पर्यंत फ्लोईंग झालं, त्याच्या खालची जी सॉइल आहे ना ती एकदम कॉम्पॅक्ट होऊन जाते. मग अशी सॉइल जी आहे, अशी कॉम्पॅक्ट सॉइल आहे ती प्लॉ करण्यासाठी, ओके, ती मोकळी करण्यासाठी जे फार्म इम्प्लिमेंट किंवा जो प्लॉ वापरला जातो दॅट इज सब सॉइलर प्लॉ. कशासाठी वापरला जातो, द सॉइल विच इज कॉम्पॅक्टेड ड्यू टू हेवी मशिनरीज. ओके. हेवी फार्म मशिनरीज and
the soil which compacted due to the uniform the plowing year by year at uniform or constant depth. ठीक आहे, त्याच डेप्थ पर्यंत प्लॉइंग केलं त्याच्या खालचा जो लेअर आहे तो कॉम्पॅक्ट होऊन जातो. अशी सॉइल जी आहे ती मोकळी करण्यासाठी ओके एरिएट करण्यासाठी सब सॉइलरचा वापर होतो. बघा मग आता डेप्थ सब सॉइल जी आहे ती प्लॉ करतो ना तो, मग जवळपास किती तर 45 ते 75 सेंटीमीटर पर्यंत डीप फ्लोइंग करतो सब सॉइलर. आलं लक्षात? किती 45 ते 75 सेंटीमीटर पर्यंत, म्हणजे चिजर प्लॉ पेक्षा सुद्धा जास्त. एवढा डीपली तो फ्लो करतोय, मग याला पॉवर किती लागेल, हॉर्स पॉवर नक्कीच जास्त लागेल, कारण जवळपास 75 सेंटीमीटर पर्यंत फ्लो करू राहिला. म्हणजे किती तर 60 ते 100 हॉर्स पॉवर चा जो कॅपॅसिटीचा जो ट्रॅक्टर आहे, अशा ट्रॅक्टरने आपण सब सॉइलर ऑपरेट करू शकतो, कारण की खूप डीप प्लॉइंग होते म्हणून 60 ते 100 हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर. हा जो फॅक्च्युअल डाटा आहे तो सुद्धा नोट डाऊन करा आणि लक्षात घ्या. अशा प्रकारे आपण प्रायमरी टिलेज ऑपरेशन मध्ये थोडक्यात फ्लोइंग, त्याच्या रिलेटेड डेफिनेशन आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्लॉ हा क्वेश्चन कम्प्लीट केलाय. मला नाही वाटत याच्या पलीकडे काही ऑब्जेक्टिव्ह येतील म्हणून. ठीक आहे, आता जो सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट आहे म्हणजे हायरिंग साठी, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ.